किती दिवस दसरा गेला रे गेला. किती दिवस राहते दिवाळी? 20 दिवस. ताई मग कोणत्याही वयातली बाई घ्या, मध्यम घ्या, म्हातारी घ्या, सासूरवाशीन पोरगी घ्या, म्हातारीला जरी माहेर आठवलं ना तरी तिला आठवतं म्हणा भाऊ भासा आहेत हो म्हणून माहेर आहे आठवतं ना हो. मध्यम वयातली बाई घ्या तरी ती बाई सांगते नाही बहीण म्हणा भाऊ असं होतात, मन भाचा असं होतात, मन भाऊ जायच ना गण आडा तेवढ्या गाया दिल्या होती पण शेवट त्या चांगल्या होत्या हो बोलतं ना माणूस. नंतर जी सासूरवाशीन पोरगी आहे तिचा एकच खेळ असतो, मनातलं चित्तातलं एकच तत्व खेळ असतं. जसा दसरा गेला 1-2 दिवस, तिसऱ्या दिवशी तिच्या मनात आता मी माहेर जसू, मन पोरसली मी कपडा लिसू, माल बॅग बी लिसू, या पोरसली जिन्नी पॅन्ट टी शर्ट, त्याच ना बापले बी ती चट्टा पंडा असता कपडा लईसू हो. आता त्याला घालायलाच काही नाही काय का मनातला विषय काय, मन काय चित्त सांगता येईल का हो. आपण मनातल्या मनात विचार करतो लिसू, जसं जसं येतं ना मग तसं लगे आपण पोरांना सांगतो. ज्या सासरवाशीन पोर येत ना त्या लगेच मुलांना दादा आपण मामानगाव जासू देख तुला ट्रॅक्टर बी लिसू, तुला जीप बी लिसू, तुला मोटरसायकल बी लिसू हो, तुला पप्पाला जेसीबी बी दिसू मग हा मनातला विषय काय. तुम्ही असं म्हणू नका की आज जेशी बोलायच्या घरी कीर्तने बापा ते सांगितलं बरं, तसा काहीच विषय नाही हो मनात. मग ती पोरगी एकच सांगते हो आपण मामानगाव गोत का दादा आपण तुले ना असं इमान लिसूत हो, काहीही चालतं. का सांगते ती सासूरवाशीन पोरगी, त्या पोरांनी त्या किरकोळांनी त्या सासू बजावायला पाहिजे. मग त्या मुलाला ती पोरगी शिकवते भाऊ आपण मामानगावचा सूत, आपण मामानगावचा सूत. मग ते पोरग पयत पयत आजी पाजास आजी मामानगावचा आहे आजी. मग आजीने बी ठिकाणावर गोष्टी करू ना हो. घरे घरने आजी असं कत दोनत होतीस म्हणे ना अलग भाकरी खातीस हो वास ना दोस नाही. मग ते नातू आधी सांगितलं ना आजी आम्ही मामानगावचा सूत. मग आजीने गुच्चूप ऐकायला पाहिजे ना, पण आजीनं चित्ता मग कुसबुस त्या मायनाबद्दल काटा काढा ना हो. मग तो पोरगा सांगत आजी आम्ही मामानगावचा सूत. ती आजी कशी करा गुजबाट रे मरी जायचो तडे बडा डास शेत. ती पोरत त्या भाकरी तापडता दोन होता विचार करत हवं म्हणा गाठे बट्टा डास शेत आणि तुन घर माहितला का फॅन आणि यशाला आयली हो. मग ते पोरग पडत त्याच्या मम्मी जवळ सांगता आई आजी काय म्हणे ततडे बटा डास शेत, आजी काय म्हणे ततडे जाऊ नको. ती पोर एकच सांग बुक दे दिले तिनं पहिला पण त्या धंदा आहेत हातून बाप जर म्हण ताब्या मारता ना तर कधी सांग तू याला कुली करले तुझा आपण पण याला फिरी बवडी त्यानं मायान त्यांना बापच लागच ना. यांना डोळ्या पुढे मायबाप शिवाय दुसरं दिखत नाही रस्ता तर असं कर ऐका ना हो. पुन्हा मग तो नातू काय करतो घरात आजीनं ऐकलं नाही का मग बाबांकडे जातो हो. पण घरे घरनं बाबा इथला हुशार आहेत हो. बाबा काटावर काटा काढतात हो. आणि नातवाचं बाबाचं असं नातं आहे, नातवाचा पहिला जोडीदार बाबा असतो आणि बाबाचा शेवटचा जोडीदार ना. त्या प्रेमाची चित्ताची व्याख्या लिहिता येणार नाही शब्दानं, तो कागदात शब्द मांडता येणार नाही. ते नातच वेगळे महाराज. अहो अख्ख्या गावाला जो बाबा घाबरवतो ना तो बाबा घरनातूल व्यास म्हणजे घाबरत नाही. ते आदरयुक्त प्रेमाचा जिव्हाळा आहे तो चित्तातले घालवेले. ज्या बाबाला पाहून सारी लोक कोणी खुर्ची सोडून देईल, कोणी खाट सोडून देईल, गलीतनं जर चालेल तर सुना पदर घेतील. त्या बाबाला घरी गेल्यानंतर नातू त्या मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये केल्यानंतर काय सांगत बाबा गोडा होय ना भाऊ, बाबा गोडा होय ना भाऊ. वट गावच्या बाबाला व्यस्त बाबा आता दकले शर्ट कुठील टांगतेस आणि त्या नातूपा गोडा होई जा आणि तो पोरगा ते टांग टाकी कॉलर धरी का गरमा गरमा चल मेरे घोडे टुनुक चल मेरे घोडे. ती तत हा आजी भाकरी तापडता विचार करत मी तर गरमा माणूस घुसताना दाखवता भाई हो माणूस घोडा कवाय जाया आणि मी तर जायचं मनानं बैलच करी डेली म्हणजे मी नाही म्हणत बरं असं ती आजी म्हणस तसं हो. मग ती आजी त्या भाकरीच ना हात तसाच राही दकाले यस आणि मग डोक्याला हातला हो माय हो माणूस घर माय या नातूपा गोडा होई गया. मग आजीला चित्तात मागच्या गाठी असतात त्या मागचं आठवतं कसं होतं बहिणी माणूस ना स्वभाव इथलं तिथलं बी भाजी खायरी आली राही इथं येन माय बी नाव बी कडा याची गली मग फेकू करे आणि अहो माणूस कुशाल गोडा होई गया. मग आजीला ते मागचं आठवतं ना. आजी त्या नातूला काय सांगत भाऊ दादा या गोडा चांगला कुदाड बरं पहिले बोलता खय खय करे चांगली बारीक काढीले ठोक गेले
आवरायनी बरा हो. मग तो बाबा विचार कर निवाई गुबा मी तुम ना मा आता देखील ऐका ना तसं विशेष प्रेम आहे. जर तो नातू बाबाजवळ पडत पडत गेला बाबाला सांगतो तो बाबा आम्ही मामानगाव जाऊयात बरोबर. बाबा विरोधात्मक कधीच फॉर्म भरत नाही. बाबा नम्रतेने प्रवेश करतो पक्षात. कसं माहितीये बाबा काय सांगतो भाऊ मामानगाव जावाय तू कवाय जावाय तू जाणार आहे तू मग तू ना आजिलबिली जायचो. बाबा मग तो नातू म्हणजे अरे आम्ही 3च चाव्याला चालू रे ओ भो अतून तू आयरतून पाष्टी तू ना आयर देऊ तू ना आयर तू ना पाष्टी एक लक्षात ठेवा. पण जशी जशी दिवाळी येते ना 2-4 दिवस 5 दिवस राहिले का ती पोरगी डबे भरते. शंकरपाडा डबा बी भरीना लगेच माणूसले सांगे दका वन करजा नका बरं म्हणे या दोन्ही का 2-4 शंकरपाडा तोंड टाकले गल्लाच भर पाणी पिले लगेच मुरमुऱ्या खाता नाही. काय सांगेल तुम्ही आता या मुरमुरा फेक जा नका चांगलं पाणी मी तर खाय कारण तुम्ही फक्त बाई गाव जाऊ द्या बाई गाव जाऊ द्या मग आपला घर मग मुरमुरा द्या का तुम्ही. जावरीस मग बी मुरमुरा वाटवर बी मुरमुरा संडास बाथरूम पा बी मुरमुरा पहिली पायरीवर बी मुरमुरा. जर ती बाई गाव दे होणी ना पहिली पायरी पहिन तर गरमा घुसताना ती बाई विचार करत आमना गरमा का उभं मुर्द फिरणं उभी इथला मुरमुरा आहेत बा. जसं जसं ती पोरगी माहेरी जाण्यासाठी तयारी करते आज काही उद्या काही माणसाला सांगते. जसं माहेर जवळ आलं जवळ येता 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 चित्ताची घालमेल होता होता जाणार तोपर्यंत ती पोरगी बोलते बाई बाई हो हो हो